चला रोजचाच माझ्या गोलूचा असं वरती चढणं चालू असतं. बघू शकता एवढा सुंदर असा इथे ना खिडकीच्या वरती रोज चढतो आणि एवढी हवा सुटलेली, गावाला एवढं छान वातावरण आहे आणि आजूबाजूचा पण सुंदर असा नजारा दिसतोय बघा. चला खिडकीमध्ये रोजच ते असे खेळत असतात. त्याच्यानंतर आहे ते बसलेलं आहे आणि हवा एवढी सुटलेली तर त्यांची केस बघा किती उडताय. चला त्याच्यानंतर आहे ना मी किचनमध्ये आली. किचनमध्ये पण तो फ्रीजवरती बसलेला आहे. म्हणजे असं ते वरती इकडे तिकडे चढत असतात. त्याच्यानंतर इथे चालू आहे बहीण भावाचं बोलणं. माझ्या सासूबाई आहे आणि सासूबाईचे भाऊ आहे. भाऊ लहान आहे आणि माझ्या सासूबाई मोठे आहे. त्यांचं चालू आहे बोलणं. तर नंतर त्यांना बोलावलं घरामध्ये. मग ते बोलत होते मस्त आणि रोजच ते ना असे बोलतात. त्याच्यानंतर आहे ना इथे ना माझ्या सासूचे छोटे भाऊ आहे ना ते आलेले होते आणि माझे मामसासरे त्यांच्यासाठी ठेवलेला होता चहा. एक साईडला ठेवलेले होते मी अंडे उकडायला, कारण का मुलासाठी अंडे उकडले. नंतर इथे मस्त घरच्या गाईचं दूध पण गरम करून ठेवलं. दिवसभर कोणी ना कोणी चालूच असतं पाहुणे. एक साईडला ठेवलेला आहे चहा. माझे मिस्टरांचे मित्र पण आलेले त्यांच्यासाठी पण आणि आत्यांचे भाऊ आहे ना माझे मामसासरे त्यांच्यासाठी पण. चहा पण छानच उकळलेला आहे. मस्त असा गावरान गाईच्या दुधाचा चहा आहे आणि सुंदर लागतो. पण मी चहा अजिबात घेत नाही बरं का. 4-5 महिने झाले तेव्हापासून चहा संपूर्ण बंद केलेला आहे आणि मी फक्त सकाळ संध्याकाळ दूधच घेते. चला चहा झालेला आहे तयार. आता इथे देते मी त्यांना. बघू शकता हे पाहुणे आहे त्यांना चहा वगैरे दिला. हे दोघं भाऊ आहे माझ्या सासूचे आणि मित्र आणि माझे मिस्टर बसलेले आहे. म्हणजे असं चालू आहे त्यांचं चहा प्यायचं काम. नंतर आहे ना माझ्या पुतणीने तिच्या शेतामध्ये शेंगा केलेल्या होत्या भुईमुगाच्या. तिने पण मला आणून दिल्यानंतर मग म्हटलं चला आता शेंगा मस्त धुवून घेते स्वच्छ. ते माती वगैरे आहे, जास्त पण माती नाही त्याला, कारण का उन्हाळा भुईमुगे काही माती नाही त्याला. स्वच्छ तरी धुवून घेतले आणि ते उकडायचे आहे मला, कारण का जास्त उकडणार आहे मी, कारण का माझ्या सासूला दात नाही आणि जास्त उघडल्या म्हणजे आत्या पण खातील म्हणून मी थोड्याशा जास्त उकडणार आहे. चला त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप खास ही वस्तू आहे आणि आमच्यासाठी खूप लांबून आलेली आहे, फेवरेट पण आहे. चला इथे ना अक्कलकोटवरून स्वामी समर्थांची मूर्ती मला आलेली आहे. चला म्हटलं खोलून बघूया इथे. आणि त्याच्यानंतर एवढी सुंदर मूर्ती. चला थँक्यू, ज्यांनी मला दिली त्यांना खरंच मी थँक्यू, आभारी आहे त्यांची. चला त्याच्यानंतर आहे ना इथे बघू शकता जेट गेलेले होते. इथे ना एक ट्रॅक्टर भरून आणला आहे. ती जाडी कच असते ना ती आणलेली आहे, घराच्या समोर ओतायची ती. आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमधून दिसेलच काय करायचं आहे ते. आणि हे बघा अण्णा गेलेले होते घ्यायला दुसऱ्या गावाला आणि ती आणली तिथे ओतली माझ्या घराच्या समोर. त्याच्यानंतर आहे ना अपेक्षा म्हणजे माझी मुलगी आणि प्रतीक्षा तिची बहीण, दोघीजणी अपेक्षा आणि प्रतीक्षा गेलेले होते डी-मार्टला. डी-मार्टला म्हणजे कुठे आपल्या नाशिकच्या पुढे बघा एक डी-मार्ट आहे, तिकडे आपण मुंबई हायवेला लागतो तिथे. तिथे गेलेल्या होत्या त्या बाजार करायला दोघी बहिणी. त्या पण म्हणजे आमची गाडी त्या रस्त्याला गेली म्हणून तिथे गेल्या त्या किराणा भरायला. चला इथे सेंड करते, बाय.